राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भविष्यात मुंबईवर कब्जा करण्यासाठी आखणी सुरू असल्याचा आरोप केलाय। वाढवण बंदर हे गुजरात जवळ आहे। बुलेट ट्रेनचं केवळ एकच स्टेशन गुजरातमध्ये, बाकी मार्ग पालघर, ठाणे आणि नवी मुंबई असा आहे। गुजरातमधून मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोक आणून इथं त्यांचे मतदारसंघ बनवले जात आहेत। खासदारापासून ते नगरसेवक अशा सगळ्याच ठिकाणी आपली माणसं बसवून त्यांना मुंबई हस्तगत करायची आहे असा आरोप त्यांनी शिवाजी पार्कातील आपल्या भाषणात केलाय। या मुंबईवरती मी आता फक्त तुम्हाला वाचून दाखवणार आहे। या फक्त एमएमआर रिजन मध्ये काय फक्त केलंय तेवढं फक्त बघून घ्या। मुंबई महानगर क्षेत्रात अदानी 29 जून 2018 रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ताब्यात मुंबई वीज पुरवठा क्षेत्रात प्रवेश। एप्रिल 2021 नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरुवात। 2021 मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात। अंधेरी पश्चिम येथील आरटीओची जमीन अदानी यांना 5,000 कोटींना। ऐरोली इथे डेटा सेंटरसाठी 92 एकर जमीन 1,500 कोटींमध्ये। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना। महाराष्ट्रात स्मार्ट वीज मीटर बसवण्यासाठी 13,888 कोटींचं कंत्राट। भांडूप कल्याण इथे मीटर्स बसवली जाणार। मुंबई आणि नवी मुंबईत हायर स्केल डेटा सेंटर सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारशी 50,000 कोटींचा सामंजस्य करार। मेट्रो मोनोरेल यांना अदानींचा वीज पुरवठा। सांताक्रूज आणि विलेपार्ले परिसरात केंद्र सरकारच्या विमानतळ आणि संरक्षण दलाच्या जागांवरती 80,000 झोपडपट्ट्यांचा विकास अदानी करणार। पनवेलमध्ये टॉवर्स सेमीकंडक्टर कंपनी आणि अदानी समूह यांच्या प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मान्यता। $10 अब्ज गुंतवणुकीचा अंदाज। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देवदारमध्ये 124 एकर जमीन। मुंबई उपनगरातील वाढत्या वीज मागणी पुरवठ्यासाठी वसई खाडीजवळ 209 कांदळवने तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी। गौतम अदानी यांची तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाला भेट। पुढच्या 10 महिन्यात खासगी कंपन्यांना अणुऊर्जा क्षेत्रात येण्याची परवानगी देणारे विधेयक संसदेत मंजूर। हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जातंय याचा काही आपल्याला अंदाज आपल्याला कळतंय हे काय चाललंय?